सॅटर्डे संडे मुंबई यायचो, ऑडिशन शोधायचो, मग कुठे कुठे नाटक होतात, ग्रुपला कसं जॉईन व्हायचं हे सगळं शोधायचो. आज रिजेक्ट झालो, उद्या काहीतरी होईल. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा, आपल्या मराठी लोकांसाठी मेन सुपरस्टार ना हे दोन होते, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा, जे आताही आहे. सगळे रोमॅन्टिक मध्ये अशी क्यूटची टेडी देतात. आमचा क्यूट टेडी म्हणजे एक असं कॅरेक्टर माझ्यासाठी रेडी असेल की जे फक्त आणि फक्त शिव ठाकरे करू शकेल. एकच. कुठलीही आई असू दे, सोशल मीडियाच्या खूप पुढे विचार, खूप पुढे. काम करताना एक शिकलं की जे काम मिळालं ना ते खूप मन लावून करायचं, कारण तुम्हाला जे मिळालं ते सर्वांना नाही मिळत. तुमच्या एवढं हार्डवर्क अजून करणारे खूप लोक आहेत, पण आपण इथे आहोत कारण ब्लेसिंग्स आणि त्या कामाचा रिस्पेक्ट. सिद्धिविनायक, तिथे मला नेहमी एक काकू कोणीतरी असते आणि ती एवढी धावपळ करते मला भेटायला. म्हणजे काकू या ना, असं म्हणते नाही नाही ऐक, आणि असं करते मला. आई शपथ यार, माझा दिवस बनतो की यार हे काहीतरी वेगळे आहेत. मला मजा येते की हे लोक आहेत ना, या लोकांच्या ब्लेसिंग्स मला मोठं करेल एक दिवस. मला असं वाटतं की ती लाईन आता खोडूया आपण, की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतो. नाही, अरे आहे, आपण लोक जेव्हा जिद्दीने सोबत येतो ना, आपण इतिहास घडवतो. आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवून गेले. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळमध्ये आज माझ्यासोबत जो बसलाय स्टुडिओमध्ये, त्याची एनर्जी एकतर खूप कमाल आहे, त्यामुळे मला पहिली तर ती आवडते. म्हणजे जेव्हा मी स्क्रीनवर बघायचं तेव्हाही मला आवडायची, प्रत्यक्ष भेटली तेव्हाही ती तशीच आहे. आणि मला असं वाटतं की सध्या तू इतकं काम करतोय टचवूड, की पहिली गोष्ट तर तू वेळ काढून आलास ह्याच्याबद्दल थँक्यू. अरे आपले लोक आपल्या लोकांसाठी नाही आलो तर मग काय मजा. ये शिव ठाकरे मित्रांनो, वेलकम टू मिरची. खूप खूप धन्यवाद, मस्त मजा आली. आणि तुझे पॉडकास्ट याच्या आधीचे आपल्या मराठी कलाकारांसोबत जे आहे ना, मला मजा येते बघायला. थँक्यू सो मच. खूप दिवसांपासून माझं चाललेलं, मी म्हटलं की कधी तुला आता आम्ही आणतेय पॉडकास्टवरती, आणि खूप लोक म्हणत पण होते की प्लीज शिव ठाकरे सोबत एक एपिसोड झाला पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तसं हे अशा मोमेंटला झालंय जिथे तुझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडतायत प्रोफेशनली, बोलायला इतकं काय काय आहे. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे. मला सगळ्यात आधी सांग की आता काय काय मेंटल फेज मध्ये आहेस तू? इतकं काय 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 होतंय सोबत. 2 मिनिटं मिळत आहेत तुला बसून श्वास घ्यायला? नाही, मी ते 2 मिनिटं घेतो, म्हणजे काही करून, म्हणजे मजाही करतो, काम करतोय, पण मध्ये काहीतरी मला तो वेळ हवा असतो की जिथे घरी जाईल मी एक दिवस, काय होणार त्याच्यानंतर मित्रांसोबत चिल करायला. मला असं वाटतं की आपण जर 10 दिवस काम केलं आणि ते पैसे कमावले, ते खर्च करायला 2 दिवस हवे. सो ट्रू यार. जर ते 2 दिवस नसेल ना, तर दुसऱ्या दिवशी तुला काम करायला वाटेल भाई क्या कर रहे हो आप. आणि तुझं किती आवडतं काम असू दे, मेन आहे की तुम्हाला ते 10 दिवसाचे पैसे अजून 2 दिवस कुठेतरी मजा केली पाहिजे. मला पर्सनली माझा जीव नाही लागत यार नंतर. मला पाहिजे मित्र पाहिजे, मला थोडं फिरायला पाहिजे, मला घरचे लोक पाहिजे. आणि कधी कधी असं असतं ना की कंटिन्यू काम करतं ना, तेव्हा वाटतं भाई यही आहे का लाईफ, आपला पैसा किती खर्च करणे का. तर मला आवडतं की मध्ये कुठेतरी आई घरी गेलो किंवा त्यांना बोलवलं, त्यांना मस्त मोठ्या मोठ्या मॉलमध्ये घेऊन, ज्या गोष्टी त्यांनी नाही कधी एक्सपिरियन्स केल्या, आणि एक वेगळं फिलिंग असेल ना. घरी आपण लक्षा मामाचे, अशोक मामाचे DD1 वर जेव्हा मूवी यायचे तेच बघायचे. थिएटरवर अजून गेले नाही हा, रिक्लायनर वगैरे तर दूर दूरपर्यंत माहितच नाही त्यांना, असं काहीतरी असतं म्हणून. तर मला असं वाटतं की त्यांना जेव्हा इथे येऊन तू घेतो ना नवीन गोष्ट, तर आई म्हणते खर्च नको करू हा फालतू, म्हणजे जास्ती महाग तिकीट असेल ना. बाबा म्हणते आता नाही तर कधी रे, चल. किती क्यूट आहे यार. तर मला मजा येते. मी तुला एक किस्सा सांगेल, मी आत्ताच कुठेतरी सांगितलं. तर आम्ही आत्ता आई बाबा आले होते आणि मी त्यांना मूवीला घेऊन गेलो. पप्पा म्हटलं झोपून पिक्चर बघतायत. हो का, मग थंडी लागेल, बँकेट सगळं मिळतं ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. पप्पा एक्साइटेड हा, पण इकडे आई काय म्हणते नाही महाग असेल ना तिकीट, नको उगाच कशाला खर्च करायचं. मग आई जबरदस्ती करून घेऊन गेलो. पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसलोय आम्ही. पिक्चर खतम झाला, पॉपकॉर्न अर्धा संपलं होतं, अर्ध होतं त्यात. म्हटलं चल आई, नाही ते पॉपकॉर्न आपण जास्ती महाग असेल तर तसंच आहे म्हणजे, आई जाऊ दे ना, थोडाच येतो. आई छोट्याचा पर्स होती आईची, त्यामध्ये पॉलिथिन होती, ते पॉपकॉर्न घेतले त्याच्यात, वाय नाही जाऊ द्यायचे म्हणे. मी लेफ्ट राईट म्हटलं आई यार नको ना असं करू प्लीज. पण मला मजा येते यांना घेऊन जायला, नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला. तर पण हे किती क्यूट आहे यार. म्हणजे मला असं वाटतं की ही इतकी आई गोष्ट आहे नाही, ही इतकी आई गोष्ट आहे की ते सगळं ठीक आहे, पण हे राहिलेलं आहे ह्याचं काय करणार आहे, किंवा हे आपण घेऊया, किंवा हे त्यांना बांधून द्यायला सांगूया वगैरे. आणि बेस्ट पार्ट इज की आईला हे कुठे लक्षातच नसतं की आपण थिएटरमध्ये बसलो
बसलोय की हॉटेलमध्ये बसलोय की कुठे बसलो, काही घेणं देणं नाही तिला. आणि मला सांग, तू तुझ्या मित्रांसोबत गेली किंवा मी माझ्या मित्रांसोबत, आपण चुकून असं विचारही नाही करू, हो यार जास्ती उरलंय बट कसं घ्यायचं. आई बिंदास इकडे लेफ्ट राईट न बघता की ए महाग असेल. आणि अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट अशी की आयांच्या बॅगमध्ये 2-4 पिशव्या असतातच. ते कुठून येतात आपल्याला माहित नाहीये. ते अशा मोमेंटला अचानक बाहेर येतात आणि आपलं असं होतं की तू इथे प्लास्टिकची पिशवी घेऊन आली होतीस का. आणि ते कधी निघू शकते. म्हणजे मला असं वाटतं ते डीमार्ट आणि कुठे शॉपिंग सेंटर आपण गेलोय आणि तिथे म्हणतात की 10 रुपयाची पिशवी आहे. ओ माय गॉड येस. तिथे ना फुल स्वॅग मध्ये 10 रुपयाची नको म्हटलं, आई सामान आमच्याकडे आहे. आपली का म्हणते त्याला रजनीकांत आई स्वेअर. पण खूप कमाल, म्हणजे फार छान वाटतंय की आपले पालक जेव्हा आपल्या या सक्सेसमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती मला वाटतं ती छोटी मुलंच होतात, ज्यांना जसं आपल्याला त्यावेळेला कुठे नवीन ठिकाणी नेल्यावरती आपण जसं कधी कधी स्टुपिड वाटतील असे प्रश्न विचारू किंवा आपण असं हो की आता काय करायचं इथे, तसं पेरेंट्सचं होतं बऱ्याच वेळेला की त्यांचं काय करू. एक ना गंमत सांगतो. म्हणजे त्यांना बँडस्टँड मी फिरायला नेलं आणि कारमधून दाखवलं, आई शाहरुखचा म्हणला, शाहरुख सरांचा. तर आई बोलली मला की मी सांगितलं आहे किस्सा पण आपल्या लोकांना सांगतो की बाहेरून काय दाखवतोय, आत घेऊन चल ना. म्हटलं आई शाहरुख खान, मग काय झालं म्हणे, असं बाहेरून थोडी, त्यांना वाईट वाटेल. म्हटलं आई काय पाहिजे यार. म्हटलं आई तू मस्ती करते मला माहित आहे. हसत होती खूप जोराने, तिने पीजी मारला होता. म्हटलं आई तेरा बेटा ना, तुझा मुलगा ना अजून खूप मोठा नाही झालाय की डिरेक्टली तुला तिथे नेईल, पण एक दिवस बनेल की तुला आतमध्ये घेऊन जाईल मी, त्यांनी इन्व्हाइट केल्यानंतर. पण ह्या ना छोट्या छोट्या गोष्टी मला खूप मजा येते. असं 2-3दा मी बघले, काय आतमध्ये शाहरुख खानचं घर आहे ना आई ते. आणि किती क्यूट, म्हणजे किती निरागसपणा मॅक्स असतो आपल्या पालकांमध्ये. पण का त्यांना असं छान वाटू नये, कारण मला असं वाटतं तू लास्ट काही गोष्टी ज्या केलेल्या आहेस, जे प्रोजेक्ट्स केलेले आहेस ते पण बॅक टू बॅक केलेले आहेस, त्यामुळे त्यांच्यासाठी पण इट इज अ लॉट की जे त्यांना आता प्रोसेस करायचंय की माझा मुलगा इथेही दिसतोय, इथेही दिसतोय, इथेही दिसतोय, सगळीकडे दिसतोय. पण हे वर्षच खूप कमाल होतं शिव, म्हणजे टचवूड. पण खूप लोक मेहनत करत असतात, पण एक काय म्हणतात, एक नशीब पण लागतं, एक टायमिंग पण लागतं की चांगल्या गोष्टी कन्सिस्टंटली एकानंतर एक व्हायला, जे तुझ्या बाबतीत झालं. मला तुझ्याकडून ऐकायचंय की आता लुकिंग बॅक हे एवढे मोठे मोठे बघायला गेलं तर लोकांचं पूर्ण 1 वर्ष एकाच प्रोजेक्टला डेडिकेटेड असतो. तू तेवढ्या काळामध्ये बरंच काम केलंस एकत्र. कसं तू मॅनेज केलंस आणि काय वाटतं आता तुला मागे बघताना? कसं आहे, तुम्ही जेव्हा उपाशी असतात ना कामासाठी, तुम्हाला काम हवं असतं फक्त की मला काम मिळालं पाहिजे. 4-5 वर्ष किंवा तुम्ही आपल्या ज्या आपण छोट्या शहरातून मुंबई येतो, मुंबई पहिले तुमच्यासाठी एक मोठं टार्गेट की मुंबईत यायचं, राहायचं कसं, सर्व्हाइव्ह कसं करायचं. बट त्यानंतर ते एखादी गोष्ट जरी मिळाली ना, ती मला ते रोहित शेट्टीची लाईन माहिती आहे सरांची, 10 रुपयाचं काम 100 रुपयाची मेहनत करायची. तर मला ती मजा येते. त्यांच्या गोष्टी झाल्या, शाहरुख सरांच्या झाल्या. तर मला जेव्हा काम मिळालं ना, भाई म्हटलं ये अपने लिए बहुत बड़ी बात है. लोकांना वाटतं यार अभी ना इसके बाद ये पैसे कितने मिल रहे, ये सब बाद में, हे सर्व नंतर. पैसे किती, आपण टॉप 5ला पोचू नाही पोचू, मला असं वाटतं की मी एंटर करतोय ना तर मी खूप नशीबवान आहे. कारण माझ्यासारखे लाखो लोक आहेत की त्यांना हा शो करायचा आहे. आणि माझ्यासोबत ब्लेसिंग आहे माझ्या आईची, त्या आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या माऊली ज्या आहेत त्या मला जेव्हा भेटतात ना, तेव्हा त्याच्या कौतुकाने असं करून काहीतरी असं पप्पी आणि आशीर्वाद देतात ना मला, यांच्या ब्लेसिंग्स आहे सोबत. त्यामुळे तू बघशील ना ह्या वर्षीचा फेब टू फेब बघशील, माझी फुल लाईफ चेंज झाली यार. मी सांगितलंय की 3 शो, न्यू कार. मला वाटतं एक मिडल क्लास फॅमिलीमधून तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नवीन कार तुम्ही विचार नाही करत. म्हणजे तुम्हाला असं असतं की सेकंड हँड घेऊया, मग जमलं पैसे हळूहळू आल्यानंतर नवीन. तर नवीन एवढी मोठी कार आणि घराचा विचार करणं मुंबईच्या, आणि खूप मोठ्या गोष्टी आहेत. मला माहिती नाही, बट लाईफ चेंज असं समज या वर्षात. आणि तुला ते पॅप्स होऊ दे की मोठे मोठे लोक, डिरेक्टर, कास्टिंगवाले, बॉलिवूडचे लोक, TV इंडस्ट्रीतले, हिंदीचे, आपले लोक तर आहेच आपल्या पाठीशी नेहमीच आहे. त्यांना खूप कौतुक वाटतं. मला आवडतं आपल्या मराठी इंडस्ट्रीत जेवढे आहे ना ते खूप कौतुकाने मला भेटतात, खूप मस्त असं हग करून प्राऊड ऑफ यू वगैरे. पण हे जे बडी इंडस्ट्री आहे बॉलिवूड आणि हे ना, याच्यात जे लोक तेवढाच रिस्पेक्टनी आपल्या करतात ना, अरे मराठी माणूस, मला बोलतात अशा, कसं आहेस तू, आणि मराठीत बोलतात. तर मला मजा येते की काय माहिती कसं. बट मी मेहनत करतोय, बाकी ब्लेसिंग्स आहे आपल्या बाप्पाची.
सो ट्रू. आणि पहिल्यापासूनच म्हणजे इव्हन बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा एक त्या दिवशी सिद्धार्थ जाधव आलेला आणि तो एक खूप छान गोष्ट म्हणाला की त्यांनी मला एक किस्सा सांगितला एक कोणत्या तरी फिल्मचा, ज्याच्यामध्ये तो मुलगा हरतो पण त्याला हॅशटॅग पीपल्स चॅम्प असं नाव दिलं जातं की सगळे कोणी जिंकलं बिंकलं ते सगळं ठीक आहे, पण लक्षात हा राहिला कारण आमच्यासाठी लोकांसाठी हा विनर होता किंवा हा त्या जागी आहे. तुझ्या बाबतीत टचवूड तू जिंकलास ही वेगळी गोष्ट झाली, पण त्याआधी सुद्धा एक प्रेम आणि एक जो हक्क लोकांचा तुझ्यावरती होता विदाऊट त्यांनी तुला ते भेटले नव्हते का त्यांनी तुमचं खूप काम बघितलेलं असंही नाही, पण ते कनेक्शन झालं. मला तुला विचारायचं आता जेव्हा ऑफकोर्स पॅप्सचं तू फेवरेट आहेस आणि सगळीकडे आम्हाला शिव ठाकरे दिसतो, पण तुला आठवतंय सुरुवातीला एखादा पॅपनी तुझे फोटो किंवा व्हिडिओ काढायला तू आला आणि असं झालं की एक मिनिट म्हणजे मी काय करायचं असतं पॅप्स येतात तेव्हा, तो सुरुवातीचे ते दिवस आठवत आहेत तुला? मला ना खरं सांगू तर मी मुंबईत जेव्हा आलो ना त्याच्यानंतर ना मला माहिती जेव्हा हे सगळं इंस्टाग्राम वगैरे सुरू झालं आणि पॅप्स वगैरे शिकवत होते तर मला दिसत होते कुठला तरी आर्टिस्ट आहे आणि ते व्हिडिओ येत होते की काय ना मज्जा ना की किती प्रेम करतात, असे मागे धावतात आणि नंतर तुम्हाला कव्हर करतात इथे तिथे. तर मला वाटायचं की भाई एक दिन कसं असं येईल नाही का असा दिवस, असं वाटतं आपल्याला. असं इमॅजिन मला वाटतं जिथे आपल्या घरी बसल्या बसल्या आपण जेवढे मराठी लोक होतो कुठलेही असो, मराठी हिंदी असू दे मिडल क्लास, आपण विचार करतो कसा असा दिवस येऊ शकतो का, जस्ट आणि स्माइल करतो की असं होईल का यार की आपल्याला असं कव्हर करतील, आपल्या मागे धावतील. म्हणजे बस एवढंच विचार केला होता मी. मग माहिती नाही मला ते हिंदी नंतर बाहेर आल्यानंतर माहीत पडलं की शिव 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 माझा एक प्रश्न आहे शिव मेरे लिए आतून ना हे ना 32 असे दिसत होते की भाई सच्ची तू विचार केला ना खरं होतंय. आणि मी घरी गेलो, मग घरी गेल्यानंतर अमरावतीतच वाटायचं की थोडे लोक राहतील आपल्या गलीत, खूप लोक आहेत तशा बोलवते, घरी लोक वाट बघतात तुझी, म्हणजे गली असेल, गल्ली भरली असेल. ते मराठीला पण झालं होतं. इट्स ओके, मला आवडेल. एक ना स्क्वेअर आहे फर्सी स्टॉप म्हणून, तिथे तू बघशील ना खूप मोठा स्क्वेअर आहे तो. 10,000 ते 15,000 पब्लिक होती, त्यांच्या लहान बाळाला घेऊन, वाईफला घेऊन. रात्री 11:30 ते 12 वाजले होते आणि एवढी गर्दी मला कळलंच नाही की म्हटलं काय म्हणजे कोणी अजून इव्हेंट होता आणि मला जस्ट जायचं आहे का, नाही हे तुझा वेळ माहित होता, इथे ना कोणाला फ्लेक्स लावलाय ना काही माहित आहे, तू नागपूरवरनं निघालाय आणि अमरावती पोचतोय, या 2-2.5 तासात सगळीकडे मेसेज गेलाय आणि हे लोक तुझ्यासाठी आहे. माय गॉड, शपथ यार. आणि मला मजा यायची की भाई लोक वेळे झाले होते की असा टच करायला. आणि नंतर जेव्हा मी परत आलो आपल्या मुंबईला आणि आपल्या एअरपोर्टला, सगळे पॅप्स होते पागलासारखे मला कव्हर करतात. मी असं बघितलं आणि मी टर्न केलं, ए दादा जाऊ म्हटलं यार इथने लोक कैसे. तर मला ना मजा येते खरं, मी खूप जगतो हे सगळं की हे मी माहिती नाही जस्ट कुठेतरी बेडवर बसून जस्ट असं गाडीत असं स्माइल करत विचार केला होता भाई ऐसा दिन आएगा तो क्या मजा आहे का ना, किती मस्त होईल ना. त्याचं सुरू झालंय, मला माहिती नाही कसं काय सुरू झालंय आणि ते खूप जोरात सुरू आहे, तर तसंच राहणार आहे याबद्दल काही शंका नाहीये. टचवूड थांबून येते ऑफकोर्स, तेवढा कॉन्फिडन्स तुझ्यात आहे. तर आता अमरावतीबद्दल तू बोललायस, म्हणजे खूप इंटरव्ह्यूज मध्ये मुंबईत आल्यानंतर काय कसं वगैरे वगैरे ते सगळं विचारलं जातं. मला प्रचंड क्युरिओसिटी आहे की अमरावतीत असताना शिव कसा होता. अमरावतीत असताना मला असं वाटतं की काही तिथे ना थिएटरवाले जे ग्रुप आहे पूर्ण, विशाल तराड आहे, नाना आहे, माझा दादा आहे सतीश ठाकरे, हे सर्व ना प्ले करायचे आणि काही डान्सचे इव्हेंट करायचे. तर मला जस्ट ताईनी एकदा शिबिर असतं ना आपल्या उन्हाळ्यात, तर तेव्हा घेऊन गेली. तर सॉरी पण उन्हाळी शिबिर ही एक वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे वर्कशॉप ठीक आहे, पण उन्हाळी शिबिर तर ते शिबिर असतं ना तेव्हा ताई घेऊन गेली मला जबरदस्तीने की चल. मला काही माहित नाही, डान्स नाही माहित, आपलं नाटक नाही माहित, काहीच नाही माहिती. तिथे गेल्यानंतर ना 150-200 मुलं होते, त्यात मी पण एक कुठेतरी बसलोय आणि असंच कंटाळा काय फालतो, मला लाज वाटते ना समोर जायला आणि त्या मुलींसमोर काहीतरी 2-3 शब्द बोलायचे, सगळे बसले तिथे मुलं मुली. म्हटलं यार नाही ना, माझी हिंमतच नव्हती. हळूहळू ना मला मजा येऊ लागली. थीम डान्स नाटक त्याच्यात कुठेतरी मी आहे आणि मी एवढा मस्त्या करतोय त्या प्लेला. मग त्या नाटकाला पहिलं प्राईज मिळालं, मग मी नाचतोय जसा मी सर्व काही होतो. तर मला ना तिथून आवड निर्माण झाली की यार मजा येते कुठेतरी, मला मजा येते करायला हे. तर तिथे ना
मी ना कॉलेजमध्ये असताना पण नोटीस मी स्वतः घेऊन जायचो की सर, कारण ना इंजिनिअरिंगमध्ये 1 महिना आधी सर्व बाकी कॉलेजेसमध्ये सुरू व्हायची तयारी युथ फेस्टिवलची. आमच्या कॉलेजमध्ये 6 दिवस आधी व्हायची. आणि 6 दिवस आधी ना मी वाट बघायचो. म्हटलं सर आत येऊ. प्रिन्सिपल सर परमिशन घेऊन आत गेल्यानंतर म्हटलं सर युथ फेस्टिवल सर्व लोक खूप आधीपासून तयारी करतात, मला कलर कोड पाहिजे. तेच तर कलर कोड माहिती आहे. तर मी म्हटलं यार हे ना अजून तयारी आधी केली तर चांगला परफॉर्मन्स होईल. भाई सगळे अभ्यासू होते आणि मीच होतो थोडा त्याला कॉलेज सोडून ह्या बाकी गोष्टीत खूप इंटरेस्ट. मग मी नोटीस घेऊन जायचो जबरदस्तीने, एक एक मुलगी काढायचो, यार चल ना यार प्लीज चल ना यार, असं करून तो ग्रुप बनायचा. आणि लास्ट डे पर्यंत असं की चांगला झाला पाहिजे, लास्ट डे मध्ये रिहर्सल. तर हे ना नोटीस घेऊन जाणं, गॅदरिंगमध्ये 15 दिवस आधीपासून तयारी करणं, हे अमरावतीमध्ये हे सुरू होतं. मी याच्यात खूप एन्जॉय करायचो, मजा करायचो, मी खुश होतो तेव्हा. पण फक्त होतं की ज्या गोष्टी मी इथल्या स्टेजवर करतोय ना कॉलेजच्या, ते एक दिवस येईल ना कुठेतरी असा रस्ता निघेल की मी टीव्हीवर करेल, लोक मला बघतील, तारीफ करतील, शाबासकी देतील, किंवा मग नवीन रस्ता ओपन होईल. या सगळ्या गोष्टी मी तेव्हा विचार करायचो, फक्त विचार. आणि मग मी दादाला भेटत, दादा मुंबई जायला काय करायचं, म्हणजे कुठे जायचं, कुठले क्लासेस करायचे, मी विचारायचो. पण काय होते, आपण ज्या घरून आहे ना की तुम्हाला पहिले असं असतं की जॉब करा, घर चालेल एवढी तुमची इन्कम असली पाहिजे, आणि मग कुठेतरी तुम्ही हिंमत करा की कुठे तुमचे स्वप्न पूर्ण होतील. तर मी तरी सॅटर्डे संडे, जे मी नेहमी सांगतो, सॅटर्डे संडे मुंबई यायचो, ऑडिशन शोधायचो, मग कुठे कुठे नाटक होतात, मग दादरला जाऊन पृथ्वी थिएटरला जाऊन की कुठे कुठे होतात, ग्रुपला कसं जॉईन व्हायचं, हे सगळं शोधायचो. मग हे शोधताच मला रियालिटीचे काही रस्ते मिळाले की अरे यार हा पण एक रस्ता आहे जे आपण करून आपण कुठेतरी मग थोडी ओळख निर्माण होईल, आणि त्यानंतर आपण मग कुठेतरी जॉईन करू शकतो, लोकांना माहिती होईल हा शिव ठाकरे आहे, याला घेऊया. तर या सगळ्या अमरावतीचा जो हे होते ना ते दिवस होते इंजिनिअरिंगचे की स्कूलचे, तेव्हा स्कूलमध्ये सगळ्यात आधी हे करून डान्स रिहर्सलसाठी माझ्या दादाकडे जायचो, सतीश ठाकरेकडे, रात्री 11 वाजता. तो फ्री व्हायचा 12ला, तर अर्धा तास आधी जायचं. मग तो बिचारा तिकडून थकून आल्यानंतर मला शिकवेल, आणि मग 2 वाजेपर्यंत आम्ही डान्स करून मस्ती करत झोपायचो, मग 7 वाजता स्कूलला. तर तिथे खूप मजा केली मी. मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी शिकलोय ना मी त्यांच्याकडनं, त्या कामी येतात. मग इथे डान्स म्हणू दे, थिएटर मी खूप नाही केलं पण 2-3 वर्ष केलं होतं. मग पुण्यात आलो, मग विक्रम गोखले सर होते, त्यांचं वर्कशॉप केलं. अशी जर्नी सुरू होत इथे पोहोचली. पण जसं मुंबईमध्ये असे काही स्पॉट्स आहेत, म्हणजे जर मुंबईकराला एखादा विचारलं की अरे तू डिस्क्राईब कर मुंबई, तर आपण काय मरीन ड्राईव्ह म्हणू, किंवा आपण जुहू चौपाटी म्हणू, किंवा सिद्धिविनायक म्हणू, किंवा अशी अजून वेगवेगळ्या जागा म्हणू. अमरावती म्हटल्यानंतर असे कोणते स्पॉट्स होते जिथे खास करून तुझ्या काही आठवणी आहेत? अमरावती तू म्हणशील ना तर खूप जागा आहेत. एक ना माझं घर आहे तिथे 2 किलोमीटरवर छत्री तलाव आहे, मतलब तलाव आहे आणि तिथे टेकडी आहे. त्या टेकडीच्या थोडं मध्ये ना एक जागा आहे जिथून पूर्ण अमरावती दिसते, पूर्ण म्हणजे 60-70% दिसेल, आणि तो तलाव दिसेल आणि मस्त आकाश आपलं. आणि तिथे आम्ही कॉलेजचे सगळे मुलं बंक करून तिथे जायचो आणि बसायचं. त्यानंतर बंक करून फक्त तिथे बसायचं नाही, समोसा वगैरे कॅरी करायचा. तिथे पार्टी झाली बाबा आमची, आणि खाली उतरायचं त्या टेकडीवरून आणि जंगलात जाऊन जस्ट काडी घेऊन कुठेतरी जायचं की इथे वाघ दिसतो म्हणतात, वाघ शोधायचं. मग नदी काहीतरी अशी तिथून मध्ये जाते, मग नदीत बसायचं. अशी खूप कामं केली आम्ही. आणि तिकडनं आल्यानंतर आपलं शर्ट फाटलंय, ठीक आहे, असं मग थोडा मार खायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. पाऊस आल्यानंतर तिथे मोरांचा आवाज येतो, सेक्सी प्लेस आहे, चिमण्यांचा आवाज येतो, चिव 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 चिव, ते मला असं वाटतं आपण मिस करतोय. तर तिथे खूप हिरवळ आहे आणि खूप मजा येते. ती माझी फेवरेट प्लेस आहे. आणि एक बाप्पाचं मंदिर आहे वायगाव, सिद्धिविनायक आहे ना आपलं, तसं सिद्धिविनायकच बाप्पाचं वायगाव म्हणून आहे, अमरावतीवरून 4-5 किलोमीटर. तर तिथे अशा 2-3 प्लेस आहे की ज्या मजा येते मला. अजून आता मी जातो तिथे आणि कारचे डोअर ओपन करून मस्त हळूच सॉंग लावतो. तिथे गर्दी नसते, काहीच नसते, कोणी नसते, एकट दुक्कट कोणी जाईल. किती मस्त यार, कमाल. पण जसं तू आता म्हणालास की तुला त्यावेळेला वाटायचं की अरे मी आता हे करतोय ते छान आहे, पण टीव्हीवर कधी मी येईन. कारण ऑफकोर्स त्यावेळी म्हणजे फिल्म्सचं सुद्धा मला असं वाटतं जितकं अट्रॅक्शन नव्हतं तितके लोक टीव्ही सोबत कनेक्टेड होते, कारण देयर वॉज नो सोशल मीडिया. आम्हाला रील्स नव्हते बघायला की शॉर्ट व्हिडिओज नव्हते बघायला, टीव्ही मध्ये यायचं
वॉज लाईक द थिंग. तू टीव्ही बघायचास तेव्हा, आणि काय बघायचंस तू टीव्हीवरती? कोणती अशी माणसं होती मला माझ्यासाठी हिरो खरं सांगू, हा, लक्ष्मीकांत बेर्डे मामा, लक्षा मामा, लक्षा म्हणजे आपण हक्कानी जो म्हणतो लक्षा, अशोक मामा, हे हिरो की त्या लोक हिरोपेक्षा ना हे जर भेटले तर असं वाटतं हे घरचे लोक आहेत माझ्या. तर त्यांना पाहून की असं काय, आणि मग मला माहित पडलं की थिएटर करावं लागतं ना त्यासाठी, या लोकांनी खूप मेहनत केली आहे. तर मला म्हणजे तेव्हा केबल नव्हता आमच्याकडे, तो DD1 वर 5 वाजता मला वाटतं एक सॅटर्डे संडेचा डिवाइड करून मूवी यायचा. तर तेव्हा हा मराठी सिनेमा 5 वाजता की 5:30 वाजता यायचा ना, तेव्हा माझ्यासाठी हे सुपरस्टार होते. आणि बाकी कोणी माहितच नव्हतं. मला माहित होतं आपले जे थिएटरवर मूवी लागतात तेव्हा आपण खूप कमी जातो ना, बरोबर. म्हणजे आई बाबा घेऊन स्कूलमधून एक मूवी गेला होता बॉर्डर, तर तेव्हा आणि तेव्हा इतकं असं सर्रास कोणी थिएटरमध्ये जायचंच नाही. बापरे, थिएटरमध्ये जाऊन बघायचं वॉज हायलाईट त्या दिवशीचा, की आज एवढंच आहे की आज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघायची. पण तू आता बघशील ना की शाहरुख खान, सलमान खान आहेत, पण आपल्या मराठी लोकांसाठी मेन सुपरस्टार ना हे दोन होते, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामा, जे आताही आहे की कुठेही सगळे स्टाईलनी सगळे वॉक करतील, पण यांच्यात जी गोष्ट आहे ना ती कोणातच नाही. आणि ते अजूनही जेव्हा लक्ष्मणाचे मूवी येतात ना, धडाकेबाज, ओ माय गॉड, अरे आई शपथ, ते अजूनही तेवढंच एन्जॉय करतो. आणि तू बघ ना सोशल मीडियावरती मीम्सच्या माध्यमातून का होईना, कोणत्या फिल्म्सचे मीम असतात, ह्यांच्याच फिल्म्सचे मीम्स आहेत. म्हणजे इतकी वर्ष आत्ता पण असलेली, इव्हन तात्या विंचू, मला खरंच भीती वाटायची तात्या विंचू. तुला माहिती आहे का टेडी डे असतो ना तेव्हा तात्या विंचूचे मीम्स येतात, माहिती आहे का तुला? मला खरंच. आणि नंतर मला रिअलाइज झालं की तात्या विंचूचे ते सॉफ्ट टॉईज पण निघालेत, आणि त्यावेळेला मला वाटलं की का बनवतात लोक तात्या विंचूचे सॉफ्ट टॉईज. भीती वाटते इथे. मला मजा येते. मला वाटतं व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी मराठी मुलींना काश हा फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू झाला असता, मला वाटतं खरंच झालं असतं. मला आवडली ही आयडिया, पण तात्या विंचू गिफ्ट करण्याची. मी तर नक्की बनवून घेईल की द्यायला ना भाई. सगळे रोमॅन्टिक मध्ये अशी क्यूटची टेडी देतात, आमचा क्यूट टेडी म्हणजे तात्या विंचू. पण मला सांग की हे सगळं तू ह्या सगळ्या लोकांना बघत होतास, आणि त्यानंतर कट्टू मुंबईमध्ये तू म्हणालास तसं वीकेंडला यायचंस. तू काय करायला यायचंस मुंबईमध्ये वीकेंड्सना? सॅटर्डे संडे ना मी यायचो की ऑडिशन शोधू, कसे ऑडिशन देतात. तर मला माहित पडायचं आरामनगर, वर्सोवा, इथे ना ऑडिशन होतात. पण त्यावेळेला तू कॉन्टॅक्ट कसं करायचं असेल लोकांना, कारण सोशल मीडिया नव्हतं. कॉन्टॅक्ट नाही करायचं, डायरेक्ट जाऊन इथे उतरायचं आपल्या CST ला. तिथे MLA हॉस्टेल होतं, आमदार निवास. मग तिथे 10 लोक 4-5 लोक असतात. तिथे तुम्हाला एक बेड मिळून जातं, गादी मिळते खाली टाकायची. सकाळी मस्त हिरो बनून निघायचं आपल्या चर्च गेटवरून, एकदम हिरो मस्त. असं होतं की आपणही आहे सब कुछ, कारण अमरावतीहून आलो होतो ना की पताही नाही. पण जेव्हापर्यंत मी अंधेरी पोचायचो ना, मी विलन व्हायचो. पुरे काम इथे दादर स्टेशन आल्यानंतर आपले लोक येतात ना, ए अंदर जा रे भाई, म्हणजे केस खराब नाही झाले पाहिजे असा विचार करायचो. पण केस काय, कपडे पूर्ण माझं काहीतरी होऊन जायचं. आणि ठीक आहे चलो, तरी थोडं पुश करून कॉन्फिडंटला की भाई आहे आपण थोडासा, त्या मॅकडी आहे तिथे अंधेरीला, तिथे जायचं, खायचं काहीच नाही, बाथरूममध्ये जाऊन थोडं थंड AC वगैरे आणि थोडंसं फ्रेश व्हायचं आणि निघायचं. मग बस होती काय ती 252 किंवा, कारण रिक्षाचं भाडं खूप येतं आणि त्याच्या मीटरवर लक्ष असते की वाढेल अजून, फालतूगिरी होईल. तर बसनी गेल्यानंतर उतरल्यानंतर मी कॉन्फिडंट होतं की काहीतरी आपण शिकून जाऊ इथून. तिथं गेल्यानंतर भाई संजय दत्त सारख्या पर्सनॅलिटीचे लेदर जॅकेट आणि मोठ्या मोठ्या कारमध्ये उतरते, ज्यांना घामच येत नव्हता. मी म्हटलं यार, आणि घाम येत का नव्हता मला कळलंच नाही. म्हटलं भाई मी एकटा आहे का, अशा धारा लागल्या मला घाम सुचत नव्हता असं. आणि हे लोक फुल स्वॅग मध्ये. म्हटलं भाई हा तर हिरोच पैदा झाला होता, मी वेगळा झालो होतो आणि मी आता ट्राय करतो हिरो बनायचं, पण हा पैदा हिरो झाला होता मला असं वाटतंय. पण त्यांना पाहून ना ती लाईन व्हायची आणि सगळ्यांची पर्सनॅलिटी, कपडे, म्हटलं आई शपथ. पण मला आतमध्ये गेल्यानंतर माहित व्हायचं की जर स्क्रिप्ट आहे आणि जस्ट परफेक्ट नव्हतो मी, आणि शिकत होतं तेव्हा, आताही शिकतोय. बट तेव्हा ना तिथे आतमध्ये जाऊन हे लोक अर्ध्याहून जास्त 90% माती खातात. आणि मी पण असं काही नव्हतं, बट मला असं वाटतं की थोडंफार तू कर सकता मैं, कारण तुझा फोकस त्या परफॉर्मन्सवर होता. तर मी तिथे गेल्यानंतर परफॉर्म करायचो. परफेक्ट नव्हतो की जसं पाहिजे होतं तसा परफॉर्म करायचो, पण काहीतरी बेटर होतं. कुछ तो चीज थी की जी मला मोटिवेट करायची. तर मी पुन्हा मग 2 ऑडिशन दिले. म्हणजे आता सिलेक्ट होऊ दे नाही होऊ दे, फक्त ऑडिशन देणं हे गरजेचं आहे.
मग आल्यानंतर मस्त आपल्या मरीन ड्राईव्ह जायचं, फॅशन स्ट्रीटचे कपड्याची खरेदी करायची, फॅशन स्ट्रीट, माय गॉड, बार्गेनिंग करके 1000 रुपये, खाका 200 रुपये, नया है क्या, 250 फायनल, नाही तो जा रहा हूं मैं. मग ते 250 रुपयाचे टी शर्ट कॉलेजमध्ये जाऊन फुल स्वॅग मध्ये बाई मुंबईची फॅशन घेऊन अमरावतीत जायचं. आणि मग मज्जा ना बाई, पुन्हा नंतरचे 15 दिवस येईपर्यंत ते कपडे चालायचे माझे. मग पैसे जमा करायचे पुन्हा आणि पुन्हा ट्राय करायचं की अच्छा ती स्क्रिप्ट आली होती ती माझ्याकडे राहायची. मग त्याला पुन्हा लर्न करायचं किंवा दादाला विचारायचं, दादा असं घेऊ का तसं घेऊ का. तर या गोष्टी चालू होत्या ना, मला मजा यायच्या या गोष्टी. तर हे ऑडिशन होते ना सॅटर्डे संडेचे, तर सोशल मीडिया नव्हतं आणि माहिती नव्हतं पडत. बट तिथे जायचं, आरामनगरला आताही लोक जातात की अच्छा 2000 में ऑडिशन चल रहा है, मग 2000ला जायचं. अच्छा तिथे नाही आहे, तिथे शॉर्ट लिस्टेड वाल्यांचेच आहे फक्त, किंवा तिथे गर्दी 6-7 लोक राहतील आणि 6-7 लोकांपैकी ते बघते हे नॉट फिट. पण भाई थोडी तर इज्जत ठेव भाई, काय एकदम नॉट फिट असं वाटतं की तुम्ही कुठेच काम नाही करू शकत. म्हटलं हा ठीक आहे. मग मला एकाने सांगितलं की भाई नॉट फिट मतलब त्या कॅरेक्टरमध्ये आपण फिट नाही आहे, म्हणजे आपण कामच नाही करू शकत, आपण मरून जायला पाहिजे असं नाही होत. तर मग मी तिथं वाटतं की पण आतून एक किडा असतो ना, कोणी काही म्हणू दे, एक असते की आपण कुछ तो कर सकतो, याला काय तू म्हण नॉट फिट, आम्ही येऊ पुन्हा. तर मला ते तिथे शोधायचो. मग मराठी फिल्मचे ऑडिशन कुठे होतं माहीत नव्हते. मग दादर, ते आपल्या दादरचं आपलं हे नाही आहे नाट्यगृह, शिवाजी मंदिर, तिथे जायचो, प्ले बघायला जायचो. मग तिथे प्ले बघता बघता त्यांना जाऊन बोलायचो, भेटायचो, जस्ट फोटो घ्यायचो, तर ट्राय करायचो काय, जस्ट हात पाय हलवणं सुरू होते. कब क्या मिलेगा मला नव्हतं माहिती, पण माझं काम होतं ट्राय करणं. सो ट्रू. पण ही जी ऑडिशनची प्रोसेस पण तू म्हणालास फॉर एक्झाम्पल की एरवी तर बघ म्हणजे रियालिटी शोज मध्ये जेव्हा कंटेस्टंट्स येतात, फॉर एक्झाम्पल डान्सचा असेल किंवा काय, त्यांच्यासोबत पालक येतात आणि मग पालक आल्यानंतर त्यांना ऑफकोर्स खूप छान वाटतं, कारण कोणीतरी असतं त्या एका अनोळखी जगामध्ये ज्याला तुम्ही ओळखाल. म्हणजे शूटिंग जे आपण स्क्रीनवरती बघतो त्याच्या 10 पट जास्त वेळ आणि एफर्ट तो एक एपिसोड शूट करण्यामागे जात असतो आणि तिथे प्रत्येक जण आपापलं काम करत असतो. कोणालाच वेळ नसतो की तुम्हाला कसं फील होतंय हे विचारायला, काही टेन्शन नको, असं कोणी नसतं. सो हे जेव्हा तू ऑडिशन्सला येत होतास, तू एकटा येत होतास, तुला असं एकटं नाही वाटायचं की ही एस्पेशली जेव्हा ही सगळी अशी एकदम हिरो मटेरियल माणसं तिकडे आधीच तिकडे येऊन बसायची, तुला काय वाटायचं त्यावेळेला? मला एकटं वाटायला वेळच नव्हता ना. मला मुंबई मी फर्स्ट टाइम बघत होतो, समजा फर्स्ट टाइम तू 10 वेळ आल्यानंतर मला ती आत्ता पण मी मुंबईत जेव्हा CST वरून कुठेही जातो ना, मला तेवढीच मजा येते जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेलो. तर मला काहीतरी वेगळं प्रेम आहे इथे. म्हणजे तुला सांगतो मी इमोशनली अटॅच आहे आपल्या मुंबईसोबत. आणि असं म्हणतात ना की मुंबईवर तुम्ही प्रेम करा, ती आईसारखी अशी जवळ घेईल, तुम्हाला कुठे जाऊन येत काम येईल, फक्त तुम्ही ना खऱ्या मनाने प्रेम करा. असं नाही की प्रेम अच्छा यार मुंबई आवडते मला आतून ना आपल्या लोकांवर खूप प्राऊड फील होते. आपले लोक दिसतात ना टोपी, मी आताही सोशल मीडियावर पृथ्वी थिएटरला एक काका होते मस्त, ते टोपी घालून असतात ना, मी त्यांच्या क्लिप्स स्टोरी आपल्या सोशल मीडियाला शेअर केल्या होत्या. किंवा मला मुंबईबद्दल कोणी म्हटलं चुकून तर मला माहिती नाही, मी जस्ट ते सांगत नाही आहे, म्हणजे मी कधीच बोललो नाही, पण मला खूप असं माझा चेहरा बदलून जातो. कोणी दुसरं कोणी काहीतरी बोलेल ना मुंबईला तर मेको यात, हे कधीपासून आहे जेव्हा मी मुंबई यायचो तेव्हापासून. तर मला माझा वेळ तेच होतं की नवीन नवीन गोष्टी दिसतात त्या मला, मी शिकतोय, तर ठीक आहे ना. आज रिजेक्ट झालो, उद्या काहीतरी होईल. मला आधीपासून असं वाटतं की एक असं कॅरेक्टर माझ्यासाठी रेडी असेल की जे फक्त आणि फक्त शिव ठाकरे करू शकेल, एकच. ते जर मी केलं ना उसके बाद मेरे को काम मिलना चालू हो जाएगा. जर मला कोणी म्हटलं की अरे नाही यार ॲक्टिंगमध्ये थोडं तुझं नाही, किंवा आधी पण मला, तर मला माहिती आहे मला काय करायचं आहे, कसं स्वतःला रेडी करायचं आहे. आणि मी ती जी हुक आहे माझी ना, ती आग आहे ती तशीच ठेवली आहे की एक कॅरेक्टर होगा जो शिव ठाकरे के लिए बना होगा. हाऊ नाईस यार. म्हणजे हे आता तू म्हणतोयस तर हे खूप इझी वाटेल बघणाऱ्यांना, पण हे खरं तर खूप कठीण आहे की सेल्फ मोटिवेट, इन्स्पायर सगळंच तुम्ही स्वतःला करत राहणं. कारण अनेक लोक आपल्याला इन्स्पिरेशन देत असतात, पण ऍट दी एंड आपण जे स्वतःसोबत बोलतो आणि जे स्वतःला सांगतो की अरे नाही सगळं ठीक होईल, ठीक आहे आता मी करेन, ते त्याच्या लेवलला काहीच येत नाही. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही. तू मगाशी तुझ्या दादाचा इतक्या वेळेला उल्लेख केलास, मला असं दिसतंय की घरात काही अशी माणसं असतात ना ज्यांचा आपल्यावर विश्वास असतो, जेव्हा आपल्याला पण वाटत नसतं की आपलं काही होईल पुढे जाऊन. तर दादाचं काय रोल आहे? कारण दादाबद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे तसं.
तर माझा कझिन आहे तो, आणि मला खरं तर खूपदा असं वाटतं की त्याला सोबत कुठेतरी घेऊन जाऊ. त्याला या सगळ्याची आवड होती अमरावतीत असताना. तो खूप मस्त नाटक करायचा, त्याला अवॉर्ड मिळाले होते, एकांकिका व्हायच्या ना 2 अंकी वगैरे, तर तेव्हा त्याला मस्त अवॉर्ड मिळायचे. पण त्याचं लग्न झालं, मग तो ट्राय करायचा की बाकीच्या लोकांना ते शिकवेल आणि कमी फीजमध्ये डान्स करायचा, छान होता तो, चांगला कोरिओग्राफर होता, खूप चांगला आहे म्हणा सध्या. तर त्यांनी मला लहानपणापासून ना खूप, ताई आणि तो मला जबरदस्तीने नेऊन, आवडतं नंतर आपल्याला माहित पडतं ना की अरे यार मला जमते, मला मजा येते. पण आधी काय, तर आधी या दोघांना क्रेडिट जाईल. तर पण तो अजूनही आहे, तो वॉरियर आहे, तो अमरावतीत राहूनही काम करतोय आणि तो दोन्ही क्षेत्रात खूप चांगला होता, नाटकात आणि डान्समध्ये पण. किती मस्त. आणि तिकडे राहून तिकडच्या लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणं हे खूप कमी ठिकाणी होतं. स्वाभाविक आहे की आपल्यालाच वाटतं की अरे आपणच जाऊया, जर आपल्याला इतकं येतं तर कशाला अजून 4 लोकांना शिकवत बसण्यात वेळ घालू. नाही, तिथे काही लोक आहेत, म्हणजे मला असं वाटतं फक्त अमरावतीत नाही, पुण्यात, साताऱ्यात असे काही लोक आहेत की त्यांचं काय होतं, एका टाइमला ना थोडं घरची जबाबदारी त्यांच्यावर हावी होऊन जाते आणि त्यानंतर असं होतं की अरे यार आपण आता स्वप्न पूर्ण नाही करू शकत आपलं, मग एक काम करूया, हे जे बाकी यंगस्टर आहे त्यांनाच फीज आहे तर फीज आपण ऍडजस्ट करून टाकू, फ्रीमध्ये शिकू. म्हणजे खूप लोक आहेत. तर मला असं वाटतं कधी कधी ना माझ्याकडे मीच काम शोधतोय, बट मला असं वाटतं की जे कनेक्शन हे आहे ना आपले कॉन्टॅक्ट, ते आपण आपल्या सोशल मीडिया थ्रू किंवा कसं तरी त्या लोकांपर्यंत पोहोचवू. तर मी खूपदा करतो की ऑडिशन असू दे, रियालिटी शोचे असू दे, कुठली असू दे, मी कोणी DM केलं त्याला सेंड करून देईल, की त्यांना नाही माहिती रस्ता. आता आपल्याला 2-3 वर्ष लागले, त्यांना पहिले आल्यानंतर पहिले लोक हे म्हणतात ना की तुम्हाला मी काम देतो, तुम्ही 50,000 द्या, मग तुम्हाला 3 लाख मिळतील. तर काही 3 लाख नाही, ते 50,000 घेऊन त्यांना उल्लू बनवतात. पण त्यांना माहीतच नसते की एक्झॅक्ट मुंबई आल्यानंतर कोणाला भेटायचं, खरे ऑडिशन कुठे होतात, खोटे कुठे होतात, हे सुद्धा एक कठीण आहे यार, हे शोधणं सुद्धा. मुलींसाठी थोडा वेगळं काहीतरी टास्क असतो की चांगले लोक कुठे आहेत, वाईट लोक कुठे आहेत. आणि मुंबईत आहेत चांगले लोक खूप आहेत, वाईट 2-3 जरी असले तर त्यांच्यामुळे मग त्या इंडस्ट्रीचं नाव खराब करतील, अरे यार इंडस्ट्रीत असे लोक आहेत. नाही, काही ते 2-3च आहेत आणि त्या 2-3 मुळे मग बाकीच्यांनाही जज केलं जाते. राईट, ऍब्सोल्युटली. पण खूप म्हणजे त्या दादासाठी पण मला असं वाटतं खास उल्लेख त्याचा, की त्याने इतकं काय काय केलं, त्यामुळे नॉट जस्ट यू, पण मला असं वाटतं अनेक लोकांना पण काही काही स्वप्न बघायला त्यांनी शिकवलं असेल इनडिरेक्टली, की आपलं पण काहीतरी होऊ शकतं पुढे. शिव, तुझं नाव आल्यानंतर अर्थातच गणपती बाप्पाचं नाव सुद्धा येतं आणि तुझ्या आईचं नाव सुद्धा येतं. मला आधी आईपासून सुरुवात करायची, की जेव्हा आम्ही बिग बॉस मराठीमध्ये आईला बघितलेलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाटलेलं की शी वॉज व्हेरी एक्सायटेड, अर्थात की हे काय घर आहे, केवढं मोठं आहे, काय होतं इथे वगैरे वगैरे. आणि तुझ्यावरचं प्युअर प्रेम तर होतं की बाकी सगळं ठीक आहे, पण माझा मुलगा सगळ्यात हिरो आहे आणि त्याला कोणी बोलाल तर मी तुम्हाला बघून घे, हे इन जनरल आई स्पिरिट आहे. पण आज अमरावतीत राहिलेल्या आहेत त्या आणि इथे त्याचं 10 पट मोठं जग आहे, प्रत्येक गोष्ट 10 पट जास्त खर्च करून केली जाते. हे सगळं तुझी आई कसं काय, म्हणजे आता ती इतकी कूल वाटते ना आम्हाला बघताना, असं वाटतं की हे दोघं मित्र आहेत का, कसं काय या एका बाईनी जी अमरावतीत राहत होती इतके वर्ष, ती इतकी अडॅप्ट कशी झाली तुझ्या जगाला? या माझ्या जगाला नाही, ती त्या विचाराची होती म्हणून आम्ही मोठे तसं झालो. मला असं वाटतं की अमरावतीत किंवा कुठल्याही छोट्या सिटीत तुम्ही राहणं हे चुकीचं नाही, गरीब होणं चुकीचं नाही, तुमचे विचार तसे होणं चुकीचं आहे. आणि जेव्हा त्यांचे आईचे जे वडील होते ते डॉक्टर होते, आईचे काका ते ॲडव्होकेट होते, तर त्या सर्व गोष्टी आहे ना, तो फायदा आम्हाला झाला सर्वांना. आम्हाला एज्युकेटेड केलं तिने, किंवा मला या क्षेत्रात येऊन ना ते काही गोष्टी असतात ना, आपण विचार करतो की आता चूज करताना, कुठला ब्रँड चूज करताना कुठले पैशासाठी काही गोष्ट नाही करायची, किंवा मग असू दे काही गोष्टी असतात ना, एखाद्याच्या खांद्यावर पाय देऊन हात ठेवून आपण जम्प करून जाऊ, या गोष्टी अजूनही म्हणतात नाही, असे पैसे ना आपल्या घरी पचत नाही, अशी लक्ष्मी नाही येऊ द्यायची, आपल्याला 2 पैसे कमी मिळाले तर चालतील. तर हे मला असं वाटतं की ती तिच्याकडे होते ना, म्हणून आम्हाला खूप फायदा झाला. ताईला असू दे, मला असू दे, ती खूप, म्हणजे काही गोष्टी तू बघशील ना इंडस्ट्रीत, ती वाटतच नाही की या गोष्टी ती आत्ताच्या जनरेशनची असं वाटते आम्हाला. म्हणजे कुठली असं जेलसी नाही, पॉलिटिक्स नाही, कोणाबद्दल वाईट काही, तर तिने नाही केलं तर मग आम्हाला वाटतं नाही, हे काय करायची गरज नाही. तर तुला समोर जायचं असेल ना, पुढे जायचं असेल ना, तर हे गोष्टी करायची गरज नाही.
आणि तू थोडं लांब रस्ता असेल चालेल, म्हणजे असा शॉर्टकट नको घेऊ, पण थोडा वेळ लागेल, पण तू जाशील आणि तुला मजा येईल ते जायला. शॉर्टकटची गरज नाही आहे. आणि ह्या गोष्टी ना इनडायरेक्टली आता तर समजा इंडस्ट्री आहे, आधी खूप छोट्या छोट्या सिच्युएशन होते ना घरी, पैसे कमी होते, ते होते, तेव्हाही त्या गोष्टी नाही केल्या. तर तिला पाहून असं वाटतं की आपण आता तर देव देतोय आपल्याला, आपण या गोष्टी नाहीच केल्या पाहिजे. किती महत्वाचं आहे. आणि हे कारण मला असं वाटतं या इंडस्ट्रीमध्ये रादर कोणत्याही क्षेत्रामध्ये तू म्हणालास असं चॉईसेस करावेच लागतात, आणि बऱ्याच वेळेला आपण फार विध मनस्थिती असते आपली की कळतच नाही, हेही योग्य वाटतं आणि तेही योग्य वाटतं. तेव्हा अशी एखादी व्यक्ती असणं जे आपल्याला सांगेल की ऐक, तुला आता माझं पटणार नाही, पण हे पुढे जाऊन जास्त बेटर होणार. आणि 99% ऑफ द टाइम आई म्हणते तेच बरोबर होतं. 100% आपण तेव्हा काय हे करतो माहिती तुला, की आई येईला नाही कळते यार, हिला काय माहिती सोशल मीडिया वगैरे. पण बाई, कुठलीही आई असू दे, सोशल मीडियाच्या खूप पुढे आहे त्यांचे विचार, खूप पुढे. सोशल मीडिया आता आलंय, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच्या घरून डब्बा म्हणतात ना घेऊन जा, नाही यार मी रस्त्याने घेऊन घेईल, माहित पडते रस्त्याने तुला काही मिळालंच नाही जसं पाहिजे. आणि तेव्हा मग आठवतं की यार घ्यायला पाहिजे होता डब्बा. यार बॉटल मला ती आता ती मुंबईला येताना बॉटल दे, म्हटलं नाही यार मी अजून बॅगमध्ये जागा नाही आहे, मी घेऊन घेईल. 2-3 असं झालं की मी बॉटल ठेवून दिली, तिचं ऐकलंच नाही, मला रस्त्याने बॉटलवाला आलाच नाही. काय आहे ना, हे सब चीज आहेत. पण मला खरं सांगू का एक गोष्ट, आपली जी ऑडियन्स, आपले लोक आहेत, त्यांना म्हणाल की कुठलाही सेलिब्रिटी असू दे, सोशल मीडिया असू दे, ठीक आहे सगळे मोठे आहेत, चांगले आहेत, बट ना असं डोळे बंद करून विश्वास नाही ठेवायचा त्यांच्या. घरचे जे म्हणतात ना, आपल्या वाटतं घरचे आहे आपल्या काय, त्यांना कुठे माहिती, पण ते जे सांगतील ना त्याच्यावर खरं विश्वास ठेवा. सेलिब्रिटी कितीही मोठा असला, मी स्वतः सांगतो की कुठलेही ब्रँड असू दे, टीव्ही ऍड असू दे, त्याच्या मागे असं नाही की तो बोलतो म्हणजे खरं आहे, ते बोलतो म्हणजे अरे 100% चांगलाच प्रोडक्ट असेल, चांगलीच गोष्ट असेल. नाही, कधी कधी म्हणजे मी स्वतः सांगतोय, खूप आर्टिस्ट असे आहेत की जे लोक पैशासाठी किंवा काही गोष्टी सिच्युएशन वेगळे असतात, काही गोष्टी टीव्हीवर करतात, आणि आपली बिचारी भोळी जी जनता असते ना ती विश्वास ठेवते. आणि ती कोणी जर आजूबाजूला सांगितलं की नाही यांच्या मागे नाही लागत, यांना पैसे मिळतात, पण खरं आहे ते नाही ऐकायचं. मी स्वतः सांगेल, कारण मी तिथून आलोय त्या टीव्ही बघून आणि त्या मोठे मोठे स्टार्स त्यांना बघून की अरे आपण विश्वास ठेवतो. नाही, ते मोठे स्टार आहे, बट असं नाही की सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर आहेत. काही काही गोष्टी स्वतःच्या ऐकायच्या, आपल्या आईबाबाच्या ऐकायच्या, फार इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर मग रिग्रेट करायला लागतं, आणि मग आपले पालक आपल्याकडे असं बघतात फक्त, सांगितलं होतं ना, कळलं आता, कळलं, हा ते अवॉइड करायचं असेल तर आत्ताच ऐका. एक्सपिरियन्स सांगतोय यार, त्यांच्यापेक्षा मोठं काहीच नाही जगात, काहीच नाही. खरी गोष्ट आहे. दुसरी मी म्हटलं तसं की गणपती बाप्पा आणि त्याच्यावरची तुझी असलेली श्रद्धा, म्हणजे मला अगदीच विश्वास आहे की जितकी माणसं मुंबईत नव्याने येतात त्यांना कुठल्या तरी देवावरती त्यांचा विश्वास असतो, कुठल्या तरी एनर्जीवर असतो असं आपण म्हणू, आणि त्यांना असं वाटत असतं की ती व्यक्ती, कारण अदरवाईज कोणीच नसतं सोबत, सो पर्यायही नसतो की या एका गोष्टीवरती आपण विश्वास ठेवावा. तुझ्या बाबतीत गणपती बाप्पाचं कनेक्शन थोडंसं वेगळं आहे, तू खूप मानतोस. मला ते विचारायचं की बाप्पाबद्दल ही कधी लहानपणापासून तुला आवड होती? आता मुंबईत आपण 1.5 दिवसाचा बसवतो, इथे अमरावतीला 10 दिवसाचा गणपती, पूर्ण सागर संगीत 10 दिवस. बाप्पाला म्हणजे असं समज की घरी काहीतरी वेगळी वाईब्स असते, ते सर्वांना खरी गोष्ट आहे. आपण काही म्हणजे दिवाळी असते असं समज की यार 10 दिवस मजा येते घरी. आपण बाहेर कुठेही असलो तर पटकन आरतीला घरी जायचं, मोदक राहतात, आपण घरीच असतो मनातून, आपण फक्त असं 5-10 मिनिटं इकडे तिकडे जाऊन तर असं असतं ना, पटकन घरी आरतीचा वेळ झालाय तर ते उठल्यावर मस्त आंघोळ करून आरती आणि आपल्या सायंकाळची आरती, ती या सर्व गोष्टी ना. आणि नंतर असं असतं ना की बाप्पा सगळं जवळच आहे, आणि तो ना काही आपली इच्छा पुरी करतो, किंवा मग तो आपला बाप्पा येतो. तर मला ना, मी कुठे त्याच्या कानात सांगायचो बाप्पाच्या, तिथे उंदीर मामा होता, मी आताही करतो. आणि सिद्धिविनायक तर आहे पण. तर मी जेव्हा मुंबईत आलो ना, मी स्टोरी ऐकली होती, अमिताभ सर किंवा अजून खूप लोक आहेत की सिद्धिविनायक मध्ये खऱ्या मनाने तुम्ही काही मागाल ती गोष्ट पूर्ण होते. तेव्हा मी ना जेव्हा आलो ना, आल्यानंतर मी आपण फिल्मी आहे ना, तर सगळ्या गोष्टी मी बाप्पाजवळ गेलो आणि बाप्पासोबत वेगळं कनेक्शन, तर बाप्पाजवळ गेलो, पाया लागलो, आणि खूप नेहमी जायचो मी, कधी आत्ता पण मी मग कधी गेलो तर बाप्पाचं दर्शन केल्याशिवाय मी राहत नाही. बट खरं आहे, जर मिरॅकल पाहिजे असेल ना तर सिद्धिविनायकला गेल्यानंतर खरंच होतात. मी जेव्हाही जातो तिथून निघाल्यानंतर मला कुठला तरी फोन येतो कामाचा, काहीतरी होतं, काहीतरी असं होतं की आपली लाईफमध्ये अजून एक गोष्ट ऍड होईल. तर
आणि ते उंदीर मामांना सांगतो मी, बाप्पा ऐक, बाप्पाला सांग नो प्लीज की या गोष्टी आता मी सांगू नाही शकत. तर त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. तर मला असं वाटतं की सिद्धिविनायक ज्या गोष्टी जे सगळ्यांना माहित आहे, स्टार असू दे, आपले नॉर्मल आपले लोक असू दे, सगळे प्रत्येकाचं सिद्धिविनायकमध्ये आहे काहीतरी, म्हणजे काहीतरी आहे की जे तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि ती काही असू दे, तुमची हेल्थ असू दे, आई बाबांची तब्येत ठीक असू दे, तुमचे स्वप्न असू दे, कुठलेही संकट असू दे, तर संकट दूर होईल आणि चांगले दिवस येतील. किती मस्त. टचवूड, जितक्या लोकांच्या इच्छा आहेत आणि तू पण जे कानात सांगितलंयस ते पूर्ण हो अशी इच्छा करते. होतंय म्हणजे खूप गोष्टी होतात यार, म्हणजे बाप्पामुळेच होतंय. बिग बॉस मराठी असू दे, त्याच्यानंतरची हिंदीची जर्नी असू दे, विच इज ग्रेट. मला आता आपण बिकॉज मला खूप छान आहे हेही वाटतंय की आपण तुझ्या कामाबद्दल कमी आणि तुझ्याबद्दल माणूस म्हणून जास्त बोलतोय. कारण मला जेन्युइनली असं वाटतं की आपण कितीही काम केलं तरी ॲट दी एंड आपण काय क्वालिटीचं करतो ते आपण माणूस म्हणून कसं त्याच्यावरतीच डिपेंडंट असतं. एखादी चांगली व्यक्ती मुद्दामून पण वाईट काम नाही करू शकत एका पॉईंट नंतर, राईट. मला तुला तसं एक्सप्लोअर करता येते. मला विचारायचं की प्रत्येकाला म्हणजे आपण जेव्हा काम करत असतो अशा काही गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल आपण शुअर असतो की मी जर काम करतोय तर या माझ्या काही कोर व्हॅल्यूज आहेत, की बाबा प्रामाणिकपणा असेल किंवा कोणाचं असतं की मी कामामध्ये फसवाफसवी नाही करत, मी करणार तर स्वच्छ मनानेच काम करणार, ना तर नाही करणार. तुझ्या बाबतीत, शिव ठाकरेच्या बाबतीत अशा काय कोर व्हॅल्यूज आहेत तुझ्या ज्या तू कामाच्या बाबतीत पाळतोस, कारण त्या तुझ्या माणूस म्हणून व्हॅल्यूज आहेत? मी खरं सांगू, मी तुला जसं बोललोय ना की या सगळ्या गोष्टी आपल्या घरून शिकवतात. बरोबर, शिकवतात नाही, इनडायरेक्टली आपण शिकतो. आणि मी तुला जसं म्हटलं की मूवी बघताना ना माझ्यासमोर सुपरस्टार आपले लक्ष्मीकांत, आपले मामा आणि अशोक मामा, तर हे लोक ना जेवढे मोठे कलाकार होते ना त्यापेक्षा मोठे माणूस म्हणून खूप मोठे होते. तर जेव्हा तुम्ही बघता ना एखादा चेहरा ज्याला बघून की यार मलाही स्क्रीनवर ते कॅरेक्टर करतात तसं काहीतरी मस्तीवाला आपण करू कधीतरी किंवा तशा टाईपचं करू, पण ते माणूस म्हणून ते ना तुझ्यात येणं सुरू होतं. तर मला काम करताना एक शिकलं की जे काम मिळालं ना ते खूप मन लावून करायचं, कारण तुम्हाला जे मिळालं ते सर्वांना नाही मिळत. तुमच्या एवढं हार्डवर्क अजून करणारे खूप लोक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत खूप, त्यांच्यात खूप गोष्टी आहेत, पण त्यांच्या जवळ नाही आलं. ते तुम्हाला आलाय तर त्याला जेवढं तुमच्या साईडनी होऊ शकते ना तेवढं त्याची रिस्पेक्ट करा, त्याला मन लावून करा. आज आहे ते उद्या नाही राहील. आणि जर तुम्ही मन लावून केलं तर तेच काम तुम्हाला दुसरं डोअर ओपन करेल, दरवाजा उघडं करेल तुम्हाला. जसं मी म्हणतो ना, एका रियालिटी शोचा मी केल्यानंतर कुठला जिंकलोय कुठला नाही जिंकलोय, पण मला दुसऱ्या शोचा डोअर ओपन झालाय, दुसऱ्या शो मध्ये ना तिसऱ्या शोचा डोअर ओपन केलाय. तर त्याची जर रिस्पेक्ट केली ना तुम्ही कामाची, तर तुम्हाला काम कधीच कमी नाही पडणार. आणि मी खरं सांगतोय की मी नशीबवान आहे की मी एवढं काम करतोय. खूप लोक आहेत यार, लाखो लोक आहेत की इथे यायसाठी ना या 10-15 वर्षापासून मेहनत करतात आहे. आणि खूप गोष्टी येतात, असं नाही की लुक वाईज, स्किल वाईज भरपूर आहे, पण आपण इथे आहोत कारण ब्लेसिंग्स आणि त्या कामाचा रिस्पेक्ट. सो ट्रू. खूप इम्पॉर्टंट या दोन्ही क्वालिटीज आहेत मला वाटतं की. आणि जसं म्हणतात की कामातूनच काम मिळतं आणि ते काम जे कामातून मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर कामच नसतं, कारण ते तुमच्याच एफर्ट मधून मिळालेलं असतं, कोणत्याच वशिलामधून मिळालेलं नसतं, ओळखीने झालेलं नसतं. तुमचे बाबा डिरेक्टर प्रोड्युसर काहीतरी नाही. नशीब की आपले बाबा डिरेक्टर प्रोड्युसर नाही आहे. जे होतं ना चांगल्यासाठी होतं, कारण त्याच्यानंतर तुमचे एफर्ट्स, मला असं वाटतं की आता जे तुम्हाला माणूस म्हणून समोर नेतं ना की हा मेहनत काय असतं, अच्छा याची कदर केली पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आता शिकतोय मी आणि मजा येते ते. सो ट्रू. शिव, तू इतकं आता इंडस्ट्रीमध्ये काम केलंयस, टचवूड खूप चांगली माणसं तुला भेटले, तू म्हणालास तसं, पण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असेही काही लोक असतात जे अननेसेसरीली इरिटेटिंग असतात. त्यांना काही कारण नसतं, म्हणजे आपल्याशी त्यांचं काही देणं घेणं पण नसतं, पण ते जस्ट असतात, तो स्वभाव आहे असं आपण म्हणूया. आता इतकं काम केल्यानंतर काय तू कानाला खडे लावलेस या इंडस्ट्रीबद्दलचे? एक तर खडा लावलाय, पण तो माझा नाही होईल लावला. म्हणजे खरं सांगू तर कधी मनात आलं जे मनात असतं ते पूर्ण नाही बोलायचं, पण माझ्याकडनं नाही होत कंट्रोल. कठीण आहे ते करणं. कठीण म्हणजे तू विचार करून नाही राहू शकत यार मी. पण इथे असतं की तू कोणाशी बोलला ना की तेवढंच बोलायचं जेवढी गरज आहे. मला वाटतं की यार काही विचारलं आणि माझ्या आतमध्ये आहे ते मी खूप बोलेल तुला. म्हणजे असं समज की जेवढं भरून तू एक विचारशील मी 2 सांगेल, 2 विचारलं 4 सांगेल. पण कधी कधी असं असतं की नाही सगळं सांगायचं. सगळे लोक सारखे नसतात. काही लोकांना त्यातून काहीतरी वेगळी न्यूज बनवतील, काहीतरी अफवा फैलवतील. सगळ्यांना तुझ्या बाबतीत सगळं चांगलाच विचार करणारे सर्व नसतात. किती खरी गोष्ट. ठीक आहे ना, म्हणजे 80-90 लोक चांगला विचार करणारे आहेत, 5-10 लोक आहेत
तर 5-10 लोक त्यांना त्यांच्याच याच्यावर सोडून दे ना हालत. तर मला असं वाटतं की विचार करून नाही, प्रॅक्टिकल ते मजा नाही येणार. बरोबर, तो कनेक्शन नाही बनताय वाला. तर मला एकच वाटतं की जसे तुम्ही आता तसे राहा, काम करत राहा. कोणाचे बाबा तुम्हाला थांबू नाही शकत जेव्हा तुम्ही चांगलं काम करत असाल तर. आणि जेव्हा तुम्ही मस्का आणि थोडा याला हे करू दे, त्याला हे करू दे, त्याची गरजच नाही आहे. 10 वेळा करशील एकच काम मिळेल, पण तू 10 वेळा मेहनत केल्यानंतर जे 10 कामं मिळतील ना, ते तुला कधीच कमी नाही पडू देणार. काही लोक आहेत तिथे, म्हणजे मराठी असू दे, हिंदी असू दे, 1% कोणीतरी असतंच. काही लोक आहेत की त्यांना पाहिजे की मी मस्का मारू सगळ्यांना, असं की अरे ये ना मला सगळं असं रिस्पेक्ट दे, खूप दे. हा रिस्पेक्ट तर देऊच आपण उगाच वेगळं नाही. जर मी कॅरेक्टरमध्ये फिटच नाही, कुठलेही असू दे, मूवीच्या असू दे की रियालिटी शो, कॅरेक्टरमध्ये फिट नाही, तुम्ही नाही घेणार मला, राईट. तर मी काय करू उगाच तुम्हाला भेटून. ते मला असं वाटतं बाकी सर्वांसाठी पण आहे, मुली असू दे, मुलगा असू दे. काही लोकांना मेसेज करून गुड मॉर्निंग, गुड नाईट, छान दिसतोय, आणि तो फ्लर्टिंग करतोय, त्याला रिप्लाय काहीच गरज नसते. जर खरंच काम पाहिजे ना, आपण काम करत राहायचं. कदाचित 2 दिवस जास्ती लागतील, हे लोक काम नाही देत, हे तुमचं जस्ट यूज करतील आणि तुम्हाला नंतर वाटेल की इथे घाणेरडे लोक आहेत. पण ते लोक 1%च आहे. बाकी आहे खूप चांगले लोक आहेत जे फक्त काम बघून तुम्हाला काम देतील. तुमच्यात जर खरंच गोष्ट आहे तर तुम्हाला फालतूगिरी करायची काहीच गरज नाही. पण तू म्हणजे आता जसं मी आता आपण बोलतोय आणि त्या वाईब्स कळतात ना, की काय म्हणतात तसं प्रामाणिकपणा असेल, किंवा तू जसं म्हणालास की सुरुवातीपासून तू ही शिडी चढलायस, कुठून उडी मारून डायरेक्टली 10व्या पायरीवरती नाही गेलायस. त्यामुळे तुला माहिती की कुठून सुरुवात झाली आणि आता आपण कुठे आहोत. आपण इतके मेंटली स्ट्रॉंग असतो, पण आपल्या आजूबाजूची एस्पेशली या क्षेत्रामध्ये ना वेळेचं काही गणित आहे ना, आज होणारी गोष्ट लास्ट मिनिट कॅन्सल होते. आपण कोणत्या गोष्टीवर डिपेंड राहून तिसरे प्लॅन्स करू शकत नाही, कारण कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. जी माणसं आजपर्यंत हो म्हणालेली ती कदाचित उद्या नाही म्हणतील. हा, हे म्हणजे हे खूप रोज होतं यार. ह्या सगळ्यामध्ये किती कठीण आहे यार एक आपलं तरी सुद्धा एक मेंटल स्टेट नॉर्मल ठेवणं. पहिला दिवस जर तू आठवला ना, तर आता तू हे बाकी टेन्शन आहे तुला छोटं वाटेल, की पहिल्या दिवशी तुला एकच काहीच माहित नव्हतं, काहीच माहिती नव्हतं आणि तुला एकच काम हवं होतं. फक्त एकदा चान्स मिळाला पाहिजे टीव्हीवर यायचा, फक्त एकदा टीव्हीवर येऊ दे. आता 10 वेळा आलोय, तर आता मला तो जर विचार केला तर मज्जाच आहे ना, यांना जाऊ दे, मी फायद्यातच आहे. मी 1 रुपये मागितला तर मला 10 रुपये मिळाले, तुम्ही फायद्यातच आहे. आता जे 2 रुपये मला नाही मिळत आहे ना, तो विचार करतो मी, अरे यार हे 2 रुपयाचा लॉस झाला, हा जे काही प्रोजेक्टमध्ये कमिटमेंट दिली होती ते नाही करत आहे, यांनी नाही म्हटलं, हे 2च रुपये झाले. पण पहिल्या दिवशी जेव्हा स्टार्ट केलं होतं तिथून बघ ना 10 रुपये माझ्याकडे, अमीर आहे मी. तर तो विचार केला तर मला मजा येईल. ठीक आहे ना, या दोघांनी नाही म्हटलं, अजून बाकी दोघं आहेत त्यांना बघूया. राईट. माझे शेवटचे 2-3 प्रश्न आहेत, पण आता आपण या सगळ्या इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या माणसांबद्दल बोलतोय. मला विचारायचं की अशी कोणती माणसं आहेत आता इंडस्ट्रीमध्ये जी तुझी हक्काची माणसं आहेत, म्हणजे ज्या दिवशी तुलाही वाटत नसतं की तू खूप कमाल काम केलंस, त्या दिवशी पण यांना कॉन्फिडन्स असतो की नाही शिव ठाकरे तर कमालच आहे. मला म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीत ना, तर एक तर हिंदीमध्ये साजिद सर, फराह मॅम आहेत, माझे 2-3 मित्र आहे, अंजली आनंद आहे. इकडे मराठीत म्हणशील हक्काचे तर सिद्धार्थ दादा आहे. म्हणजे त्याला कुठेही कधी दिसलो मी तर तो हक्काने मी भावा मस्त करतोय तू. 2-3 लोक आहेत, म्हणजे असं समज किशोरी ताई आहे, आपला केळकर दादा जो मला बिग बॉस मध्ये होता, अभिजित दादा आहे. तर असे लोक आहेत की जे मस्त कौतुक करतील, म्हणजे तू छान करतोय, काही गरज वाटली तर सांग, सिद्धार्थ दादा असू दे, असे मेसेज करून सांगतील. तर मला मजा येते की हे लोक जेव्हा एक मेसेज टाकतात ना तर तुम्हाला मजा येते. काही आपले लोक आहेत जे तुम्हाला पुश करतील, एक शब्द बोलून मोटिवेट करतील. आणि हिंदीमध्ये मला नशीब चांगलं माझं, आपण म्हणतो की हिंदीमध्ये खूप प्रॅक्टिकल लोक असतात ना, काही लोक आहेत ज्यांना माणुसकी आहे, ते लोक खरंच नातं जपतात. जसं फराह मॅम म्हटलं मी, मला काम वगैरे नको आहे त्यांच्याकडनं, कारण कसं असतं की जेव्हा तू असे रिलेशन भाऊ बहीण वगैरे होतं ना, तसं तिच्याकडनं मूवी मिळाली पाहिजे किंवा का नाही मिळत, मला असे मेसेज करतात. म्हटलं भाई काम मिळून जाईल, मला मी मेहनत करेल ना, काम मिळून जाईल. असे लोक नाही मिळणार. तर मला ते नशिबाने मला लोक मिळाले आणि त्यांच्या थ्रू नकोच. मला पहिले एखादं मला प्रूव्ह करू दे की मी आहे त्या लायक. मला जेव्हा कामं मिळतील ना तेव्हा हे लोक पण बोलावतील की चल तू हे उच लायक. मला आता नको, आता मला लोक हवे आहेत. तर ते लोक आहेत माझ्यासोबत, खूप चांगले चांगले लोक आहेत. आणि रणविजय सर आहेत. आणि ही जी सगळी कनेक्शन्स तू बनवली आहेस ह्याच्यातून एकच कळतंय की मैत्री इन जनरल किती महत्वाची आहे यार. म्हणजे बाकी आपली फॅमिली असते पण सतत आपली फॅमिली पण प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत येऊ शकत नाही. तुझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे शिव? मला असं वाटतं की
एकदा कोणी मित्र किंवा मैत्रीण झाली ना, ते मधात काम येऊ दे, दोघंही बिझी असतील, ठीक आहे, बट ज्या दिवशी फोन केला त्याला भेटायचं आहे किंवा आपल्याला भेटायचं आहे, मुंबईत आता आपण 1-1, 1.5 तास दूर असतो, ट्रॅफिक असते, पण तरी ते येऊन ना ते 2 शब्द ते ना मजा येते ना, ते आपुलकी असते ना इथे मुंबईत. आणि मी सांगू तुला, आपण म्हणतो की मुंबई खूप धावपळ आहे, खूप लोक आहेत, एवढे करोडो लोक इथे राहतात, पण तुला माहिती आहे की सगळ्यात जास्त माणुसकी आपल्या मुंबईत आहे. म्हणजे तू लोक बघशील ना, लोक खूप प्रॅक्टिकल आपण म्हणतो पण नाही आहे यार, बहुत लोक आतमध्ये ना खूप प्रेम आहेत. आणि मला काय माहिती, एक तर मला तर जेवढे लोक मिळाले ना ते असेच मिळाले, सगळे मस्त. तर मला असं वाटतं की लाईफ टाईम त्यांना मी तसंच ठेवू, जे माझ्या जवळ आहेत. आणि माझ्यासाठी ते लोक नेहमी पॉझिटिव्ह काहीतरी विचार करतात. मी फोन केला की खूप मस्त प्राऊडली बोलतात की भाई, हिंदीत असू दे मराठीत, तू खूप मस्त करतोय, काही गरज पडली तर सांग, घरी ये. दिवाळीला वगैरे, दसरा, दिवाळी, नवरात्र, गणपती असला की म्हणते तू घरी नाही चालला, गावी नाही चालला, तू घरी ये. मेघाताई असू दे, हा घरी ये तू, आणि मी पुरणपोळी बनवतो तुझ्यासाठी. अजून किशोरीताई असू दे, रेशमताई असू दे, रेशमताई मला म्हणते ये इकडे. खूप मस्त आहेत यार लोक, म्हणजे मला तर खूप लाडाने असं वाटतच नाही की अरे हे आपल्या फॅमिलीचे नाही आहे. तर आहे माझी मोठी फॅमिली आहे आणि आपले लोकच आहेत. तुला खरं सांगू, मी नशीबवान आहे की मराठी कुठेही हिंदीचं शूट करतो ना, जेव्हा कुठले मराठी 2-3 लोक दादा असतात ना, कॅमेरा दादा असू दे, DOP असू दे, डिरेक्टर असू दे, ते खूप प्राऊडली मला बघत असतात, जवळ येतात, दादा मी पण मराठी आहे, जय महाराष्ट्र. आणि मला मज्जा येते. आणि किंवा काकू वगैरे कुठे आपण भेटलो ना फॅमिली मॉलमध्ये वगैरे, ती एवढा, म्हणजे तुला काय सांगू, माझे जसं आईच भेटते मला दुसरी, एवढा लाडानी एवढं ब्लेसिंग देते की तू खूप पुढे जाणार आहे, खूप मोठा होशील, तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळेल तुला. मला मजा येते की हे लोक आहेत ना, या लोकांच्या ब्लेसिंग्स मला मोठं करेल एक दिवस. असं कोण विचार करतं ना आजकाल एखाद्या वेगळ्याच माणसासाठी की तुझं खूप चांगलं होतंय. तुला मी म्हणजे हे मला शब्दांमध्ये नाही सांगता येईल, बट जेव्हा जे आपले मराठी लोक, किंवा आता मराठी याच्यासाठी म्हणतो मी जास्ती कनेक्ट आहे, आपल्या मातीतले लोक आहेत, किंवा आता मुस्लिम फॅमिली असू दे कुठली पण, किंवा आता त्या बिग बॉस हिंदीमुळे मला लोक वेगळे भेटतात यार. म्हणजे खूप अशी कौतुकाने जीव तोडून असं काहीतरी असतं ना की याचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. तर मला मजा येते त्यांना बघून की यार ये तूने कमा लिया भाई, पैसे आ जाएंगे, काम पण येऊन जाईल. पण हे लोक खूप महत्वाचे आहेत. दादर, मी आता इथे जाऊ दे सिद्धिविनायक, तिथे मला नेहमी एक काकू कोणीतरी असते आणि ती एवढी धावपळ करते मला भेटायला. मी म्हणते काकू या ना, असं म्हणते नाही ऐक, आणि असं करते मला, मी तुला सांगितलं ना मगाशी पण, असं करते. म्हणलं आई शपथ यार, माझा दिवस बनतो की यार हे काहीतरी वेगळे आहेत. म्हणजे खूप महत्वाचं. मुली येतील, आपल्या मुलं येतील, सेल्फी दादा, बिग फॅन वगैरे, पण ह्या ज्या माऊली भेटतात ना मला, कुठलेही असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, खूप मजा येते की यार ये हे सब कुछ. आणि त्यांच्यासाठी तो त्या दिवशीचा सगळ्यात मोठा मोमेंट असतो की माझ्यासाठी पण असतो. म्हणजे मी आता जेही हा पॉडकास्ट बघतील ना, मी सांगेल की तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी तुमच्यापेक्षा जास्ती असतो की माझा दिवस बनतो. आणि ज्या काकूनी, माऊलीनी मला असं केलंय ना, मला अजूनही तो क्षण माहिती आहे, तो स्पर्श माहिती आहे, मला खूप मजा येते. ते मी आता सांगतानाही मी खूप असं आतून सांगतो की मला खूप मजा येते. माझ्या आईच आहे तुम्ही. किती गोड यार. मला स्वतःला हे ऐकताना खूप छान वाटतंय, कारण मला असं वाटतं आजच्या जगामध्ये एका रॅन्डम माणसाचं चांगलं व्हावं ही इच्छा करणं खूप कठीण आणि खूप रेअर आहे यार. बरोबर. हे खरंच म्हणजे असं नाही होत सगळ्यांचं. आणि इतकी तू म्हणालास तसं इतकं कौतुक तुला त्यांच्या डोळ्यात दिसतंय, आणि कुठेतरी त्यांच्या रूपाने तुझी आईच तुझ्या सतत जवळ आहे. आणि तुला माहिती कसं बोलताना आपण विचार करू, नाही यार आई आहे, पण मी जर बोलतोय ना ते दिसतं, मला त्यांच्या डोळ्यात दिसतं. आणि मला जेव्हाही कुठल्या मुली असू दे, आपल्या या जनरेशनचे जेवढे यंगस्टर असू दे, ते ना ते माझ्या आईसोबत, दादा एकदा बोलशील का प्लीज, माझी आई ना खूप तुझी फॅन आहे, आमचा वाद व्हायचा आईचा आणि माझा, म्हटलं लाव ना प्लीज. मग ते व्हिडिओ कॉलवर असं सरप्राईज होऊन, भाडा तू खूप पुढे जाशील, खूप ब्लेसिंग देतात. तर मला मजा येते की ते आपण यंगस्टर आहेतच आपल्या सपोर्टला, पण त्यांच्या आई आहे ना त्या ब्लेसिंग खूप कामी पडतात.
आणि त्यांच्या ब्लेसिंग, आपल्या एका आईच्या आशीर्वादाने मी इथे आलोय. विचार कर, एवढ्या महाराष्ट्रातल्या आई आहे किंवा त्यांच्या बाहेर इंडियाचे आहे, तर त्यांच्या ब्लेसिंग मी कुठे जाईल. किती खरी गोष्ट आहे यार. टचवूड आणि हे प्रेम तुला सतत मिळत राहू. शेवटचे 1-2 प्रश्न. आता आपण मराठीपणाबद्दल इतकं बोललो, जस्ट क्युरियस, तुझ्यामधल्या शिव ठाकरेच्या मध्ये अशा कोणत्या टिपिकल मराठी गोष्टी आहेत? फॉर एक्झाम्पल जसं माझ्या बाबतीत असं विचारलंस तू, तर मी म्हणेन की आमच्या घरी उठल्यावरती रेडिओ लागणं, पेपर वाचला जाणं, पुरणपोळी असणंच होळीला असं. आणि माझ्याकडे इन जनरल मला खूप लोक म्हणतात की तू खूप मराठी आहेस यार, तू खूप अशा मराठी गोष्टी करतेस ज्या खूप टिपिकल मराठी गोष्टी आहेत. तुझ्या बाबतीत अशा तुला काही नोटीस होतात 1-2 गोष्टी ज्या अजूनही मराठीच आहेत? पुरणपोळी जे बोलली तिथे, पुरणपोळी मला पाहिजेच, म्हणजे डाएट असू दे काही असू दे, ते मजा येते. मी आता हिंदी इंडस्ट्रीत राहून ना, काही लोक किंवा मराठी पण करत असतील, कॅफेला चांगल्या रेस्टॉरंटला गेल्यानंतर ना ते लोक ऑर्डर करतात सुशी वगैरे काहीतरी वगैरे. तर मी विचारतो तिथे पोहा, वडापाव. आणि आता ज्या काकू येतात आपल्याला स्वयंपाक करायला ना, मला सकाळी न विचारता पोहे असते आपल्या घरी, आणि मला कांदा पोहे ना त्यांनी पोट भरतं यार. यांना नाही कळत, सुशी सब सही आहे, सगळं बरोबर आहे. मला अर्धे नावही नाही माहिती आहे लोकांचे, काय काय बोलावतात, तर पण त्यांनी पोट नाही भरत. त्यांना एक काय म्हणू त्याला, स्नॅप्स घेऊन आपण सोशल मीडियावर टाकू तर मस्त काहीतरी महागडं काहीतरी खातोय हा, हे दिसेल, पोट नाही भरत. पोट पोह्यानेच भरते आपलं. कांदा पोहे असू दे, आपला वडापाव असू दे, आणि किती डाएट कर, बाकीचे केक वेक खाऊ शकतो, या गोष्टी ना हेल्थसाठी चांगल्या आहे मला असं वाटतं. या गोष्टी घरात बनतात, हे तसं आलंय. म्हणजे आईचं लॉजिक आहे पुन्हा एकदा, की बाहेरचा वडापाव चांगला नाही ना, काही हरकत नाही, मी घरी वडापाव करते. घरच्या वडापावानी वजन नाही वाढत. हे मातृ लॉजिक, हे नाही कोणी बीट करत. आणि आई बोलेल तुला की आई मी डाएट करतोय ना, घरी बनवलेला माझ्या हाताने, ह्यानी काही नाही होणार, ह्यानी काही नाही होणार. म्हटलं हो बरोबर. सो ट्रू, सो ट्रू. शिव, खूप मजा आली एकतर तुझ्याशी गप्पा मारून. जाता जाता मला विचारायचं की इतके रियालिटी शोज तू केले आहेस, पण कुठेतरी तो शिव जो एखाद्या छान रोलसाठी ऑडिशन देत होता आणि तो रोल शोधतोय जो तुझ्यासाठी बनलेला आहे, त्या दृष्टीने आता काय काय सुरू आहे प्रोसेस, आणि कधी आम्हाला तू एक फुल फ्लेज्ड अभिनेता म्हणून एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेस? काही प्रोजेक्ट आहेत जे लाईन अप आहेत आता, हिंदी वेब सिरीज आहेत, कदाचित 2-3 महिन्यानंतर सुरू होईल, पण मला नाही सांगता येईल पूर्ण, कारण ते पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट होईल, मग एडिट होईल, मग तो ऑन एअर जाईल, तर तो गेला पाहिजे. कदाचित खूप फिल्म अशा आहेत, वेब सिरीज अशा आहेत ज्या कम्प्लीट होतात पण ऑन एअर नाही जात. तर मला एवढं करायचं आहे की मला भाषेवर काम करायचं, मराठी हिंदी दोन्ही, प्रोनाऊन्सवर काम करायचं, जे आधीपासून मी रिडिंग करतोय. आणि काही दादा आहेत आपले मराठीच आहेत, ज्यांच्यापासून मी ट्रेनिंग घेतोय, काही नवीन नवीन गोष्टी शिकतोय. तर मला असं वाटतं की या गोष्टी ना जसं काम करत राहील ना मी, तेव्हाही शिकत राहील. पण माझं सुरू आहे मध्ये मध्ये, जसं जसं वीकली 2-3 सेशन घेऊ दे किंवा रिडिंग असू दे, तर माझं काम सुरूच आहे. कदाचित ते मी जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा दिसेल, होपफुली दिसेल. आणि असं नाही की पहिल्या याच्यात खूप मोठा काहीतरी चांगला कलाकार दिसेल, नाही, थोडाफार दिसेल की अच्छा नाही हे कर सकताय, मग अजून नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट दिसेल. तर आता तर मला असं वाटतं की रियालिटी शो ऑलमोस्ट संपलाय, तर मी त्याच्यावरच फोकस करतोय. आणि मराठी काही लोक टीम आहेत ज्यांच्यासोबत मी काम करेल, आणि हिंदीमधले काही मोठे मोठे दिग्गज लोक आहेत, त्यांच्या गोष्टी माझ्यापर्यंत ऑफर आल्या आहे, तर ती मोठी गोष्ट आहे. आणि मी स्वतःवरती काम करतोय कंटिन्यू, आणि ती सगळ्यात सुंदर प्रोसेस असते स्वतःवर काम करण्याची. खरं तर म्हणजे कोणतं प्रोजेक्ट असो अथवा नसो, तुम्ही तुमचं करता आणि तुम्हाला वाटतं की काल मी जे होतो त्यापेक्षा आज मी काहीतरी चांगलं केलंय. मला मी सांगतोय ना तुला की अगदी मोठा जो कलाकार आहे थिएटरवाला, त्याच्यासारखं करायचं नाही. मला आधी मी 2 वर्ष आधी होतो, फक्त 2 वर्ष आधी जसं होतं तसंच नको व्हायला. मी थोडी इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे, आणि पुढच्या प्रोजेक्टमध्ये मी नवीन गोष्टी शिकेल, अजून इम्प्रुव्हमेंट दिसेल, हे तर 100% होईल. 100%. यु नो शिव, तुझी जशी एनर्जी, मी सुरुवातीला म्हटलं की तो एक वाईब आहे तुझा, किंवा ती एक एनर्जी आहे, ती खूप लगेच सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि माहोल बनवून टाकते. तसंच तुझी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये मी ऐकलंय तुला म्हणताना की तुला स्वतःबद्दल खूप आत्मविश्वास आहे, पॉझिटिव्हली म्हणते मी, आणि एक वेगळ्या पद्धतीची जिद्द आहे. म्हणजे लोकांना जिद्दी असताना बघितलंय मी, पण तुझं काहीतरी वेगळं आहे. तर जाता जाता मला हे जाणून घ्यायचंय की शिव ठाकरेची ही काय फिलॉसॉफी आहे, आणि हे इथे तुझं काय असं पक्का आहे विच इज कीपिंग यू गोईंग? मला असं वाटतं की देवबाप्पांना कोणाला असं नाही सांगत की याला ऍक्टर बनव रे, याला डान्सर बनव रे, तो सर्वांना सारखंच पाठवतो. डिपेंड तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कुठल्या साच्यात टाकता तुम्ही, है ना.
त्याच्यानंतर तुमच्यावर डिपेंड आहे की कोणी किती जज करू दे तुम्हाला, की अरे यार हा हे काम नाही करू शकत, असं होऊच नाही शकत. तुम्हाला जे हवं आहे ना आणि तुम्ही जर त्यावर काम कराल तुम्हाला काहीही मिळू शकतं जगात, काही पण. हे मी स्वतःला सांगितलं. आणि मी याच्यासाठी सांगतोय की मी पहिल्या दिवशी ना माहितीने मला मुंबईच नव्हती माहीत, बऱ्यापैकी थोडंफार काम जे मिळतंय ना मला, ते मी विचार केला होता की भाई तिथे होऊ शकतं का, तो करतो ना तर मी पण तर करू शकतो ना. आणि मी करू शकतो तर मला वाटते कुठलाही आपला मिडल क्लास फॅमिलीतला असू दे, त्याला सिच्युएशन किंवा घरचं परिस्थिती काही मायने नाही ठेवत, तुमची जिद्द मायने ठेवते. आणि एक गोष्ट देवानी बनवली आहे की पुढं जिद्दीनी चांगल्या इंटेन्शननी काही पण मोठं स्वप्न बघा, ते पूर्ण होतं. काही असू दे, किती मोठं नाही पाहिजे. डिरेक्टर, प्रोड्युसर, तुमचे कॉन्टॅक्ट्स, खूप गुड लुकिंग, हे नाही. आजकाल तर मस्त झालंय, तुमच्या स्किल आहे ना तर तुम्हाला काम मिळेल. गुड लुकिंग खूप लोक आहेत, टॅलेंटेड खूप लोक आहेत, खूप जास्ती लोक आहेत. हार्डवर्क करणारे लोक कमी आहेत. तो जर हार्डवर्क करत राहाल फक्त चांगल्या इंटेन्शननी, कोणाला खाली पाडून नाही, कोणाला चुकीचं बोलून नाही, तुम्हाला काम मिळेगा, ब्लेसिंग मिळेगी. जे पैसे 2 पैसे येतील ते मज्जा करत तुम्ही जेवण कराल, फिरवाल, गर्लफ्रेंड सोबत फिरायला जाल, कार घ्याल, सगळ्या गोष्टी करत बस मेहनत करत राहा, बस बात खतम. कोणाला बोलू द्या, कोणाला जज करायचं करू द्या, तू कर जज. कोणी म्हणतील की लँग्वेज, हां बरोबर आहे ना, आता मी काय करू, मी मराठीमधले सगळे लोक कुठे कुठे जन्माला आले, सातारा, सांगली, अमरावती, विदर्भ, मराठवाडा, ठीक आहे. तर याचा अर्थ हा नाही होत की अरे यार मी तिथे झालोय तर तू कुठेच काही नाही करू शकत. भाऊ थोडा वेळ थांब, खूप गोष्टी करू शकतो मी. पेशन्स. किती कमाल यार, मला खूप भारी वाटलं शिव तुझ्याशी गप्पा मारून. आणि तुला खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. आणि तुझे जे जे प्रोजेक्ट्स येतील ते घेऊन तू प्लीज या स्टुडिओला ये, कारण हा तुझाच स्टुडिओ आहे, राईट. आणि त्यामुळे द डोर इज ओपन नेहमीच. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुला. मला असं वाटतं की तुझे जे स्पिरिट आहे आणि ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती कोणी नाही बीट करू शकत तुझ्या आजूबाजूचं. त्यामुळे ती तुला नक्की घेऊन जाईल. आणि अर्थात तू म्हणालास असं इतक्या लोकांचे आशीर्वाद, बेस्ट विशेस सगळेच देतात, इंस्टाग्रामवर सगळेच टाकतात, पण घराघरामधल्या आया जेव्हा तुला बघून हा विचार करतायत की अरे हा आपल्या मुलासारखा आहे आणि ह्याचं चांगलं व्हावं, तर ये एनर्जी अलग आहे आणि ह्याची ताकद पण खूप जास्त आहे. त्यामुळे युअर्स विशिंग शिव तुझ्या आयुष्यात सगळं खूप छान होऊ देत आणि तू नेहमीच हसतमुख राहा. तुला कोणतेच बॅड फेजेस नको फेस करायला लागू देत, आणि लागले तरी तू ते तरुण येशील याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. काही टेन्शन नाही. त्यामुळे थँक्यू. आय होप की आज गप्पा मारून तुला पण तितकी मजा आली असेल. मला मजा आली. आणि मी जसं तुला म्हटलंय ना की तुझे पॉडकास्ट आपल्या मराठी कलाकारांसोबत जेही होतात ते लोकांना खूप आवडतात. आणि काही एक चांगली गोष्ट म्हणजे तू कुठलीच असे व्ह्यूजसाठी असे प्रश्न नाही विचारत की अरे यार त्या गोष्टीमुळे तुझे व्ह्यूज वाढतील. तू ते विचारते जे घरी बसल्या लोकांना खरंच हवं असतं की तू हे विचार ना प्लीज, हे मला कुठेतरी कामी येईल. नाही तर आजकाल पॉडकास्ट असू दे, न्यूज रिपोर्टर असू दे, मी नाही म्हणत चुकीचं आहे, ऑडियन्सला काहीतरी कॉन्ट्रोवर्सी असली तर त्यावर व्ह्यूज वाढतात. तर मला तुझी बेस्ट गोष्ट वाटते की जेवढे मराठी कलाकार बघितले मी, मला मज्जा येते की अरे यार ये लडकी ना जे चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल बोलते. आणि असं मी आता बोला आपण कॅज्युअली असं काही वाटलंच नाही आपण की काहीतरी प्रश्न उत्तर खेळतोय, नॉर्मल आपण केलंय आणि तेच लोकांपर्यंत पोहोचेल जर तुम्ही खऱ्या मनाने बोलले. मला फार छान वाटतंय की माझा हा प्रयत्न तुझ्यापर्यंत आणि तू म्हणतोस असं सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. कारण आपण मगाशी ऑफ द कॅमेरा म्हणत होतो की वाईट गोष्टी 2 असतात, पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी चांगल्या त्याच्याबद्दल न बोलता आपण वाईट गोष्टींबद्दल इतकं बोलतो की आपण त्याला खूप मोठं करून टाकतो. तसं तू म्हणालास असं कॉन्ट्रोवर्सी प्रत्येकाच्या आयुष्यात होते, बॅड पॅचेस सगळ्यांच्या आयुष्यात येतात, पण त्या व्यतिरिक्त त्या माणसामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात. त्याला हायलाईट करणं ही खरंच काळाची गरज आहे, कारण खूप निगेटिव्हिटी झाली आता, बस झालं. आणि सोशल मीडियावर त्या गोष्टी फोकस होतात. जसं आपण मगाशी बोललो ना की 10 पैकी एकच कोणीतरी आहे इंडस्ट्रीत की जो अरे यार त्याचा एक्सपिरियन्स चांगला नाही आहे, तो काहीतरी आपण म्हणू की यार त्याचे जे इंटेन्शन आहे ते चुकीचे आहे, पण 9 चांगले आहेत. मराठी लोक आपण नेहमी म्हणतो की अरे मराठी लोक पाय ओढतात, नाही काही नाही यार, एकच माणूस असेल तो, त्याच्यामुळे ती कंटिन्यू एवढ्या वर्षापासून 30 लाईन का घासतोय आपण. 9 लोक आहेत ना की जे खूप चांगले आहेत, आपण त्या 9 लोकांचा फोकस करू, जे लोक मराठी लोकांना सपोर्ट करतात, उभे राहतात. आपले लोक आहेत त्यावर खूप आहेत, मी पॉलिटिकल नाव नाही घेणार, मोठे ते पण आहेत, आपले कलाकार आहेत जे खरंच त्यांच्यात खूप माणुसकी आहे. तर मला असं वाटतं की ती लाईन आता खोडूया आपण की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय ओढतो, नाही. अरे आहे, आपण लोक जेव्हा जिद्दीने सोबत येतो ना
आपण इतिहास घडवतो. आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकून गेले. खरी गोष्ट आहे. आणि ह्याच नोटवरती मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा विचार करूया आणि चांगल्या गोष्टी मराठी माणसांबद्दलच्या कलाकारांच्या जास्तीत जास्त पोहोचवूया. त्यांचं काम लक्षात ठेवूया. ते पर्सनल आयुष्यात काय करतात, काय नाही करत. खरं तर ह्याच्याशी आपलं घेणं देणं नाहीये, नसलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे शिव कलाकार म्हणून खूप कमाल आहे, मला खूप आवडतो आणि दॅट्स इट. मला तो नेहमीच आवडत राहील. तुला खूप शुभेच्छा शिव आणि थँक्यू सो मच आज तू वेळ काढून आला. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मजा आली. थँक्यू.